Okay, today we start about the musculoskeletal system. In that system, we studied about the bones, muscles, and types of the joint. So first one, we studied about the type of the skeletal. The mainly skeletal is divided into two types: ॲक्झियल स्केलेटल अँड अपेंडिक्युलर स्केलेटल. तर स्केलेटलचे दोन प्रकार पडले जातात. स्केलेटल आपण दोन प्रकारामध्ये स्टडी करतो. एक असतो ॲक्झियल स्केलेटल आणि दुसरा असतो अपेंडिक्युलर स्केलेटल. तर ॲक्झियल स्केलेटलमध्ये कोणते बोन्स इन्क्लूड होतात? ॲक्झियलमध्ये क्रॅनियल बोन्स, फेसियल बोन्स, हायोइड बोन, वर्टिब्रल कॉलम, ऑडिटरी ऑसिकल्स आणि रिबकेज. तर फर्स्ट वन आपण बघू क्रॅनियल बोन्स. क्रॅनियल बोन्स हे 8 असतात. त्यामध्ये फ्रंटल बोन समोरचा जो असतो कपाळा बसला त्याला फ्रंटल बोन असं म्हणतात. त्यानंतर पाठीमागं त्यानंतर परायटल बोन हे 2, टेम्पोरल बोन 2, ऑक्सिपुटल बोन 1, एथमॉइड बोन 1 आणि स्पिनॉइड बोन 1 असं मिळून क्रॅनियल बोन्स हे 8 असतात. त्यानंतर फेसियल बोन्स हे किती असणार आहेत? 14. त्यामध्ये झायगोमॅटिक बोन 2, मॅक्झिला बोन्स 2 असतील, नेझल बोन्स हे 2, लॅक्रिमल बोन्स 2, ओमर बोन 1 असेल, पॅलाटाईन बोन 2, इन्फेरियर कॉन्चा 2 आणि मॅन्डिबल 1. तर स्कलमध्ये मॅन्डिबल हा जो असणार आहे तो मुवेबल बोन असणार आहे. त्यानंतर हायोइड बोन हे 1 असेल. त्यानंतर वर्टिब्रल कॉलम तर 26 बोनपासून तयार झालेला असेल वर्टिब्रल कॉलम. त्यामध्ये सर्व्हायकल वर्टिब्रा 7 असतील, थोरासिक वर्टिब्रा 12, लंबार वर्टिब्रा 5 असतील, सॅक्रम वर्टिब्रा 1 असेल. म्हणजे सॅक्रम जो असतो तो 5 बोनचा मिळून 1 तयार झालेला असतो आणि कॉकिक्स वर्टिब्रा जो असतो तो 4 बोनचा मिळून 1 तयार झालेला असतो. तर वर्टिब्रल कॉलममध्ये सगळ्यात स्मॉल बोन जर असतील ते सर्व्हायकल वर्टिब्रा असतात आणि सगळ्यात मोठे असतील तर लंबार वर्टिब्रा. तर सर्व्हायकल वर्टिब्रा तर पहिला सर्व्हायकल वर्टिब्राला आपण म्हणतो ॲटलास आणि सेकंडला आपण म्हणतो ॲक्सिस. त्यानंतर लंबर वर्टिब्रा. लंबरमध्ये जो काय L3 आणि L4 हा जो स्पेस असतो त्यामध्ये आपण करतो लंबार पंक्चर. म्हणजे ज्यावेळेस स्पायनल अनेस्थेशिया देतो त्यावेळेस इथं लंबार पंक्चर केलं जातं. म्हणजे लंबार स्पायनल निडल त्यातून इन्सर्ट केली जाते. त्यानंतर आहे ऑडिटरी ऑसिकल्स. ऑडिटरी ऑसिकल्स 6 असतील. म्हणजे एका कानामध्ये 3 बोन्स असतात जसं की मॅलियस, इनकस आणि स्टॅपेज. तर बॉडीमध्ये सगळ्यात छोटं जे हाड असतं ते असतं स्टॅपेज. त्यानंतर रिबकेज हा 25 बोनचा मिळून तयार झालेला असतो. जसं की त्यामध्ये 12 जोड्या ह्या रिब्ज असतात आणि 1 बोन असतो स्टर्नम. त्यानंतर आपण येऊ आता अपेंडिक्युलर स्केलेटलमध्ये. अपेंडिक्युलर स्केलेटलमध्ये शोल्डर गर्डल असतो. 4 बोनचा मिळून तयार झालं शोल्डर गर्डर. त्यामध्ये स्कॅप्युला 2 आणि क्लॅविकल 2. तर क्लॅविकल बोनला दुसरं नाव असतं ब्युटी बोन किंवा त्याला दुसरं नाव असतं कॉलर बोन पण म्हणतात त्याला. त्यानंतर अप्पर एक्स्ट्रीमिटी 60 बोननी तयार झालेली असते. म्हणजे हाताचे हाडे जे असतात दोन्ही मिळून हातामध्ये 60 हाडे असतात, एकामध्ये 30. तर एका हातातले बघूत आपण पहिला. द ह्युमेरस 1 असेल एका हातामध्ये, रॅडियस, अल्ना, कार्पल्स असतात एका हातामध्ये 8. म्हणजे मनगटामध्ये जे हाडं असतात ते 8 असणार आहेत एका हातामध्ये. त्यानंतर मेटाकार्पल्स एका हाता 5 आणि फॅलेंजेस असतात 14. म्हणजे हाताची बोटे जर असतात एक असं हे जर करत काउंट जर केले तर एका हातामध्ये 14 येतील. म्हणजे थंबमध्ये फक्त 2 येतील आणि बाकीच्या फिंगर्समध्ये 3 येतील. त्यानंतर पेल्विक गर्डल 2 बोनपासून तयार झालेला असतो. त्यामध्ये इनॉमिनेट बोन्स असतात 2. इनॉमिनेट बोनचे परत प्रकार पडले जातात जसं की इलियम, इशियम आणि प्युबिस. त्यानंतर लोअर एक्स्ट्रीमिटी ही 60 बोननी तयार झालेली असते. लोअर एक्स्ट्रीमिटी त्यामध्ये फिमर एका पायातले बघूत आपण. तर फिमर हा बोन बॉडीमध्ये सगळ्यात मोठा बोन असतो फिमर. त्यानंतर टिबिया, फिब्युला, पटेला, टार्सल्स, मेटाटार्सल्स आणि फॅलेंजेस.
जसं आपण मनगटाच्या हाडाला म्हणलं होतं कार्पल्स, तसं टाचेमधले जे हाड असतात त्याला आपण म्हणतो टार्सल्स. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू टाईप्स ऑफ बोन्स. तर हे हाडांचे प्रकारामध्येच 5 प्रकारचे प्रकार असतात. टाईप्स ऑफ द बोन्स हे देअर आर द 5 टाईप्स. तो मेन इज लॉंग बोन. लॉंग बोन म्हणजे शरीरामध्ये जी मोठी हाडे असतात त्याला आपण म्हणतो लॉंग बोन. जसं की एक्झाम्पल फिमर, ह्युमेरस, रेडियस अल्ना आणि टिबिया अँड फिब्युला. त्यानंतर फ्लॅट बोन, चपटी हाडे शरीरातील, जसं की स्टर्नम असतं, रिब्ज असतं. त्यानंतर स्कलची हाडे मोस्टली फ्लॅट असतात. त्यानंतर इरेग्युलर बोन. इरेग्युलर बोन म्हणजे जे की कुठल्याही कॅटेगरी बसत नाहीत, त्यांचा आकार असा अनियमित असतो, त्याला आपण म्हणतो इरेग्युलर बोन. जसं की वर्टिब्रा. त्यानंतर पटेला सिस्मॉइड बोनमध्ये, सिस्मॉइड बोन म्हणजे जे तिळाच्या आकाराचे असतात त्याला आपण म्हणतो सिस्मॉइड बोन. एक्झाम्पल त्याचं पटेला म्हणजे गुडघ्याची वाटी. आणि एक कार्पल्स बोन असतो पिझिफॉर्म, तोही सिस्मॉइड बोनमध्ये येतो. त्यानंतर शॉर्ट बोन्स. शॉर्ट म्हणजे एकदम लहान हाडं, त्याचं एक्झाम्पल असतं फॅलेंजेस. ओके. टाईप समजले बोनचे: लॉंग बोन, शॉर्ट बोन, फ्लॅट बोन, इरेग्युलर बोन अँड सिस्मॉइड बोन्स. Then we start about the टाईप्स ऑफ द जॉईंट और जॉईंट क्लासिफिकेशन. तर बॉडीमध्ये किती जॉईंट्स असतील, तर मेन असे 3 जॉईंट असतात: फायब्रस जॉईंट, कार्टिलॅजिनस जॉईंट आणि सायनोव्हियल जॉईंट. फायब्रस जॉईंट मोस्टली स्कलमध्ये असतात, त्यांचे मुवमेंट वगैरे काय होत नसतं. एक्झाम्पल त्याचं सुचर. सुचर म्हणजे स्कलमधली जी जॉईंट्स असतात त्याला आपण म्हणतो सुचर. त्यानंतर कार्टिलॅजिनस जॉईंट, स्लाइट मुवेबल जॉईंट असतात हे, जसं सिम्फायसिस प्युबिस. सिम्फायसिस प्युबिस जो असतो कुठं असणार आहे, हा सिम्फायसिस प्युबिस जो पेल्विक गर्डलमध्ये असेल. सिम्फायसिस प्युबिस हा कार्टिलॅजिनस जॉईंट आहे, स्लाइट मुवमेंट असेल याची. त्यानंतर आहे सायनोव्हियल जॉईंट, तर फ्रीली मुवेबल जॉईंट असतात, जसं की एल्बोमध्ये असणार आहे, नीमध्ये असेल, रिस्टमध्ये असेल. त्यानंतर सायनोव्हियल जॉईंटचे प्रकार पडतात. पहिला हिंज जॉईंट, बॉल अँड सॉकेट जॉईंट, पिवोट जॉईंट, कॉन्डिलॉइड जॉईंट, ग्लिडिंग जॉईंट आणि सॅडल जॉईंट. तर पहिला बघूत हिंज जॉईंट. हिंज जॉईंटमध्ये रेंज ऑफ मोशन कशा असते, ह्याच्यामध्ये आपण हिंज फक्त ओनली फ्लेक्जन अँड एक्सटेन्शन इज पॉसिबल असतं. जो बिजागरीचा सांधा जो असतो ह्याच्यामध्ये फक्त फ्लेक्जन आणि एक्सटेन्शन इज पॉसिबल असतं. म्हणजे जो आपण दाराला जो असतो हिंज, बिजागरी दार फक्त काय असं चारही बाजूने काय गोल फिरणार नाही, फक्त एकतर ओपन तरी होईल आणि क्लोज तरी होईल. सेम तसंच आपल्या एल्बोमध्ये, नीमध्ये ह्याच्यामध्ये जो असणार आहे जॉईंट त्याला आपण म्हणतो हिंज जॉईंट. त्यामध्ये फक्त फ्लेक्जन आणि एक्सटेन्शन एवढंच पॉसिबल होईल. त्यानंतर बॉल अँड सॉकेट जॉईंट. बॉल अँड सॉकेट जॉईंटचे रेंज ऑफ मोशन असतात फ्लेक्जन, एक्सटेन्शन, ॲबडक्शन, ॲडक्शन, रोटेशन अँड सर्कमडक्शन. तर हा बॉल अँड सॉकेट जॉईंट जो असतो तो कुठं असणार आहे प्रेझेंट, शोल्डर जॉईंटमध्ये आणि हिप जॉईंटमध्ये. शोल्डरमध्ये जो खांद्याचा सांधा आहे त्याच्यामध्ये हा बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो. जसं की आपण ह्याच्यामध्ये सगळं रेंज ऑफ मोशन करू शकतो. फ्लेक्जन करू शकतो, एक्सटेन्शन, ॲबडक्शन, ॲडक्शन, रोटेशन अँड सर्कमडक्शन. त्यानंतर पिवोट जॉईंट. पिवोट जॉईंट हा कुठं प्रेझेंट असेल, ॲटलांटो ॲक्झियल जॉईंटमध्ये. पिवोट ॲटलांटो ॲक्झियल जॉईंट आपण बघितलेलं. सर्वायकल फर्स्ट वर्टिब्रल आपण म्हणलं ॲटलास आणि सेकंडला म्हणलं ॲक्सिस. तर ह्या ॲटलास आणि ॲक्सिस मिळून जो जॉईंट तयार होतो त्याला आपण म्हणतो ॲटलांटो ॲक्झियल जॉईंट. तर ह्याच्यामध्ये रेंज ऑफ मोशन कोणती पॉसिबल आहे, फक्त रोटेटरी मुवमेंट अराउंड वन ॲक्सिस. रोटेटरी मुवमेंट अराउंड वन ॲक्सिस. त्यानंतर कॉन्डिलॉइड जॉईंट. कॉन्डिलॉइड जॉईंट कुठं असेल, तर रिस्टमध्ये असेल आणि रेडिओ कार्पल जॉईंटमध्ये असेल. रिस्ट जो मनगटात जो असतो त्याला आपण म्हणतो कॉन्डिलॉइड जॉईंट. त्यामध्ये रेंज ऑफ मोशन कोणते, मुवमेंट्स कोणते पॉसिबल आहेत त्याच्यामध्ये, फ्लेक्जन, एक्सटेन्शन, ॲडक्शन अँड ॲबडक्शन. त्यानंतर ग्लिडिंग जॉईंट. ग्लिडिंगमध्ये हा लिस्ट मुवेबल आहे, हा जास्त रेंज ऑफ मोशन ह्याच्यात पॉसिबल नाही, फक्त मुवमेंट ह्याचं थोडंसं असेल. जसं की जॉईंट बिटवीन कार्पल बोन्स आणि टार्सल बोन. जे कार्पल्स आणि टार्सल्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे ते म्हणजे जे मनगटामध्ये असेल आणि पायाच्या टाचापाशी असेल ते टार्सल्स, ह्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तो ग्लिडिंग जॉईंट.
नेक्स्ट आहे सॅडल जॉईंट. सॅडल थंब जॉईंट. थंब जे आहे अंगठ्यामध्ये जो जॉईंट असतो, सांधा असतो, त्याला आपण म्हणतो सॅडल जॉईंट. हा कशामध्ये असेल तर द ट्रॅपेझियम बोन आणि फर्स्ट मेटाकार्पल बोन ह्याच्यामध्ये जो जॉईंट असतो त्याला आपण म्हणतो सॅडल जॉईंट. आणि ह्याचा रेंज ऑफ मोशन किंवा मुवमेंट जर कसं पॉसिबल असेल, ह्याला फक्त फ्लेक्जन, ॲडक्शन आणि ॲबडक्शन. Okay, in that lecture we studied about the musculoskeletal system. In that, first we discussed the type of the skeletal, means axial skeletal and appendicular skeletal. In that, which bone is consist, we also studied. Then next, types of the bones and types of the joints or classification of the joint. Okay, understood?